तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही। तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राइब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी गोरक्षनाथ मठाच्या जागेची पाहणी, तात्पुरती दर्शनबारी उभारण्याचे प्रयत्न सुरू। नमस्कार, मी अमिता गावंडे। तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। पवित्र श्रावण महिन्यानिमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये देशभरातून येणाऱ्या भाविकांचा महापूर लुटला आहे। मात्र भाविकांची संख्या प्रचंड वाढल्याने सध्याची धर्मदर्शन रांगेची जागा अपुरी पडत असून भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट ॲक्शन मोडमध्ये आले असून अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाने गोरक्षनाथ मठाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी लाखो भाविक दाखल होत आहेत। भाविकांची गर्दी वाढल्यामुळे धर्मदर्शनाची रांग मुख्य रस्त्यांवर येत आहे। यावर उपाय म्हणून भाविकांना शिस्तबद्ध आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी गोरक्षनाथ मठाच्या जागेत तात्पुरती दर्शनबारी उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। या संदर्भात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सोनूने विश्वस्त कैलास खुले, सत्यप्रिय शुक्ल, मनोज थेटे, स्वप्नील शेलार, सौ रुपाली भुतडा यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांनी आज प्रत्यक्ष गोरक्षनाथ मठ परिसराची पाहणी केली। भाविकांना उन्हा पावसाचा त्रास होऊ नये आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेडिंगची व्यवस्था या ठिकाणी कशी करता येईल याचा सविस्तर आढावा विश्वस्त मंडळाने घेतला। देवस्थान ट्रस्टने घेतलेल्या या पुढाकारामुळे श्रावण महिन्यात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो लाखो भाविकांना ही तात्पुरती दर्शनबारी लवकरात लवकर कार्यान्वित करावी अशीच मागणी आता भाविकांमधून होत आहे। त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरातील अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।